कळवण तालुक्यातील अभोणा येथे प्रेरणा महिला ग्रामसंघातर्फे महिला दिनाचे औचित्य साधून सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित महिला भगिनींशी जिल्हा परिषद सदस्य जयश्री पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। तसेच बचत गटाच्या माध्यमातून कुटुंबाला आर्थिक आधार देणे, स्वावलंबी होणे, शिक्षित व प्रशिक्षित होणे अशी मोठी स्वप्ने पार पाडता येणे शक्य होते, अशी भावनिक साथ जयश्री पवार यांनी दिली आहे। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संगीता गायकवाड, अभिनव शाळा प्राचार्य अनिल कुमार सागर, महालक्ष्मी बँक व्यवस्थापक शैला सूर्यवंशी, तालुका व्यवस्थापक उज्ज्वल सोनवणे, पंचायत समिती कळवण समन्वयक हिरालाल गायकवाड, छोटू अहिरे, राजू पवार, DM गायकवाड, पत्रकार चेतन हिरे, खुशाल देवरे आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अभोणा गावातील 20 महिला बचत गटांचे काम पाहणाऱ्या CRP सुनीता येवले, रेणुका कांबळसकर, तेजल कोठावदे, जयश्री महाले, मृणाल पाठक, शोभा ब्राह्मणकर, विद्या अहिराव, सोनाली साबळे, रेखा चव्हाण, वर्षा मुसळे, विजया देशमुख, सुवर्णा आहेराव, मनीषा चव्हाण, माधुरी मुसळे, मेघा जगताप, प्रिया मुसळे, मालती पवार आदींनी प्रयत्न केले। कार्यक्रमास महिला बचत गट अध्यक्ष, सचिव व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। यावेळी सूत्रसंचालन लता बागुल यांनी केले। विद्या आहेराव यांनी गाणे सादर करून महिलांचा सन्मान केलाय व त्यांना स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवण्यासाठी प्रेरणा दिली। आपण बघितलं झाशीची राणी, मेरी झाशी नाही दूंगी, ही झाशीची राणी एकट्या इंग्रजांच्या लढल्या। ही पण एक महिलाच होती, पाठीशी मूल आणि हातात तलवार, एवढी ताकद एका महिलेत होती। सहनशीलतेचे उदाहरण अहल्या, तारा, द्रौपदी, सीता यांच्यापैकी आपण फक्त सहनशीलतेचं एकच उदाहरण बघणार आहोत। विश्वामित्रांनी ज्यावेळेस हरिश्चंद्र राजाची परीक्षा घेण्याचं ठरवलं आणि त्या परीक्षेमध्ये झोपेमध्ये सर्व यज्ञ दान करून घेतलं राज्याचं। झोपेमध्ये दिलेलं राज्य दानामध्ये सकाळी उठल्यानंतर त्यावेळेस हरिश्चंद्र राजाला असं आठवलं की आपण विश्वामित्रांना आपलं राज्य दान केलेलं आहे आणि ते दान केलेलं राज्य अस्तित्वात केलं। कोणी? हरिश्चंद्रांनी। त्यांनी तारामतीला आणि रोहिदासाला अगदी अंगावरच्या कपड्यांविषयी निघाले आणि परत परीक्षा घ्यावी विश्वामित्रांना वाटल्यानंतर रोहिदासाला एवढी तहान लागली, इतका छोटासा चिमुकला 7-8 वर्षाचा हरिदास ओंजळीमध्ये पाणपोईचं थंडगार पाणी हातात घेतलं। तारामती म्हणते, अरे बाळा थांब, तुझ्या बाबांनी हे राज्य दान केलेलं आहे, दानात दिलेली वस्तू घ्यायची नसते। केवढे प्रगाढ संस्कार त्या तारामतीने आपल्या मुलावर घातले असतील। ओंजळीतलं पाणी टाकलं आणि ह्या परीक्षेमध्ये सार्थ ठरली तारामती। एवढी सहनशीलता, एवढ्या सहनशीलतेचं उदाहरण आपण अनेक ग्रंथ, पोथ्या, पुराण वाचतो। आपल्यात आहे का ही सहनशीलता? अजिबात नाही। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी तालुका प्रतिनिधी चेतन हिरे, कळवण।